मी जिम करतोय मसलसाठी, पण सिगरेट माझ्या फुफ्फुसाला डॅमेज करायला डॅमेज त्याचा आणि जिमचा काही संबंध नाही. डंबल वरती घेतलाय, हे शोल्डर लाईन थोडीशी मागे कानाच्या लाईन पाशी, ठीक आहे, आणि इथून कानाच्या लेवलच्या थोडस खाली डंबल येऊ दे, पण शोल्डरच्या वेळेला दमल्यासारखं वाटत. मग त्यासाठी ड्युरिंग वर्कआउट एनर्जी ड्रिंक टाकायला पाहिजे का पाणी पण चालू? जिम मध्ये अटॅक येऊन संपलेली लोक अशी व्हिडिओ बरेच मी बाहेरच्या देशातले वगैरे मोस्ट ऑफ दी बाहेरच्या देशातले सगळे बघत होते, म्हणजे व्हिडिओ दिसत होते. ह्याची हाईट आता ही जास्त आहे माझ्यापेक्षा, ही एवढी ठेवायची का खाली कमी? नमस्कार, मी कोल्हापूरकरचे आपले स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आहे आपल्या गोल्ड जिम मधील फिटनेस सिरीजचा दुसरा पार्ट. तर आपल्या बरोबर आज आहेत कोच हर्षल दाभाडे साहेब. नमस्कार. नमस्कार सर. तर सर, पहिला प्रश्न असा होता की जिम कडे तुमचं कल कसा वळला? जिम ट्रेनर व्हावं असं कसं वाटलं आयुष्यात? जिम ट्रेनर व्हावं असं पहिल्यापासूनच माझी करिअरची सुरुवात एक फुटबॉल प्लेअर म्हणून झाली होती. त्यानंतर मग जिम मध्ये व्यायाम करणं वगैरे जसं वय वाढेल तसं, आणि एवढी आवड निर्माण झाली की कोचिंग देणं हळूहळू. त्यानंतर समोरून मला ऑफर यायला लागली की जिम मध्ये कोच म्हणून काम करणं. पहिली जिम कुठली होती? पहिली जिम गोल्डन जिम संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात. तिथून माझी सुरुवात. बरं, मग गोल्ड जिम मध्ये यावं कसं वाटलं? गोल्ड जिम हा इंटरनॅशनल ब्रँड आहे. प्रत्येक ट्रेनरचं मला वाटतं स्वप्नच असू शकते की इथं काम करायला मिळावं, आणि माझी पण इच्छा बाळगून मी इथं अप्लाय केला होता आणि मी सिलेक्ट झालो ट्रेनर म्हणून. तर एक कॉमन प्रश्न आहे, जिम की तालीम? म्हणजे जिम चांगली का तालीम चांगली? सर, जिम आणि तालीम ह्यामध्ये आता कसं झालंय, पहिला जे आम्ही लहानपणापासून किंवा आमच्या वाडवडिलांनी बघितली ती तालीमच होती सुरुवात. ओके, त्यामध्ये स्पेशलायझेशन किंवा जे पुढे आपण बदलत गेलं, जशी जिमची लाईफस्टाईल असेल तसं जिम मध्ये रूपांतर झालं. पण मी असं म्हणत नाही की जिम मध्ये काम करतोय म्हणून जिम बेस्ट आहे. पण जिमचं तुम्ही बघितला, इथं जास्तीत जास्त वेट ट्रेनिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग होतं. ते आपल्याला एवढं उपयुक्त आहे तालीमपेक्षा. तालीममध्ये जास्तीत जास्त तुमचे एन्ड्युरन्स म्हणजे मसलची ताकद वाढवणे, त्यानंतर आलं तुमची जास्तीत जास्त फंक्शनल एक्सरसाइज म्हणतो आपण त्याला. बरोबर, हे तर जास्तीत जास्त एक्सरसाइज तिथं जास्तीत जास्त जोर दिला जातो. पण जिम हे असं प्लॅटफॉर्म आहे की तुमचं स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे जेणेकरून जेंट्सना पण आणि लेडीजला पण एवढं उपयुक्त आहे. ओव्हरऑल बॉडीसाठी, मसलसाठी असू शकतंय, तुमच्या बॉडीवरचं फॅट कंट्रोल असू शकतंय, ब्लड सर्क्युलेशन असू शकतंय, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम असू शकतंय. बरं, त्या दृष्टिकोनातून जिम हे तालीमपेक्षा खूप उपयुक्त आहे असं आमचं मत. बरोबर. तर आज आपण सरांच्या बरोबर शोल्डर वर्कआउट करणार आहे. तर शोल्डर वर्कआउट बद्दल जरा थोडंसं सांगा की सुरुवातीला काय करावं, किंवा प्री वर्कआउट काय घ्यावं, ड्युरिंग वर्कआउट काय करावं आणि पोस्ट वर्कआउट काय घ्यावं? येस सर, शोल्डर प्रथमतः हा इम्पॉर्टंट मसल आहे बॉडी मधला. ओके, तो आपला चेस्ट आणि बॅकच्या मसलशी कनेक्टेड आहे. जास्तीत जास्त मोस्ट ऑफ द आपल्या चेस्टला मसलला कनेक्टेड आहे. ओके, आणि असं म्हटलं जातं की शोल्डर जास्तीत जास्त एक्सरसाइज करताना शोल्डरमध्ये इंजुरी होण्याचे चान्सेस जास्त असतात. कुठला पण वर्कआउट करा ते शोल्डरवर वर्कआउट केला की शोल्डर. येस, त्यामुळे हा इम्पॉर्टंट मसल आहे. त्यासाठी त्याला मोबॅबिलिटी एक्सरसाइजेस असतात. ज्यावेळी तुम्ही एक्सरसाइज सुरू करणार आहे, स्पेसिफिक मसलसाठी मोबॅबिलिटी एक्सरसाइजेस. मसल मध्ये किती मसल आहेत आपल्या शोल्डर मध्ये? 3 हेड येतात त्यामध्ये. 3 हेड येतात. येस. कुठले? त्यामध्ये म्हणतात आपण अँटिरियर, लॅटरल आणि पोस्टिरियर असे 3 हेड येतात. त्याला डेल्टॉइड आपण म्हणतो, शोल्डर म्हणतो. हेवी फूड घ्यायला पाहिजे का शोल्डर वर्कआउटच्या अगोदर? म्हणजे हेवी सर डिपेंड्स तुमच्या व्हॉट एव्हर तुमचं एम आहे. ओके, हेवी म्हणजे काय, आपल्याला एक्सरसाइज साठी एनर्जी लागते. बरोबर, सोर्स ऑफ एनर्जी. नाही, शोल्डरचा मसल छोटा आहे. येस, त्यासाठी म्हणायला लागले की मोठा मसल असेल तर थोडस एक अर्धा तासभर अगोदर खायचं पोट भरून, अर्धा ते पाऊण तास मसल इंटेक केला पाहिजे. शोल्डरला तशी काही गरज आहे? शोल्डरला गरज आहे ना सर. येस, एक्सरसाइज म्हणजे ह्याच्यामध्ये मोठे एक्सरसाइज आहे. छोटासा मसल असला तरी एक्सरसाइज मिलिटरी प्रेस असू शकते, शोल्डर प्रेस, हे त्या ताकदीचे एक्सरसाइजेस आहेत की त्यासाठी तुम्हाला एनर्जी लेवल जास्तीत जास्त ठेवायचं आहे. पण माझा काय विषय होता की आपण जेव्हा लेग्स मारतोय, लेगचा मसल असेल किंवा बॅक असेल किंवा चेस्ट, तेव्हा दमल्यासारखं वाटतंय जास्त. पण शोल्डरच्या वेळेला दमल्यासारखं वाटत. मग त्यासाठी ड्युरिंग वर्कआउट एनर्जी ड्रिंक टाकायला पाहिजे का पाणी पण चालू शकतं? घेऊ शकताय सर, डिपेंड. पाण्यावर पण चालू शकते. पाणी बॉडी हायड्रेट ठेवण्यासाठी असतं.
तुम्ही रिकमेंड काय करू शकता ड्युरिंग वर्कआउट काय घेतलेलं? ड्युरिंग वर्कआउट सर रिकमेंड मी करू शकतोय सर, व्हॉट एव्हर तुम्ही फूड इंटेक करताय प्री वर्कआउट साठी, ओके, कार्ब सोडा असू शकते किंवा BCAA सुद्धा तुम्ही घेऊ शकता ड्युरिंग वर्कआउट घेऊ शकता. इलेक्ट्रोलाइट किंवा लिंबू सरबत किंवा ते नारळाचं पाणी ह्या गोष्टीचा आहेत का ड्युरिंग वर्कआउट? एवढा इफेक्ट नाही पडू शकत मी म्हणतोय. ओके, BCAA जसं काम करते किंवा कार्ब सोर्स असू शकतो तेवढा तो इफेक्ट होईल असं मला नाही. आणखीन एक प्रश्न असा होता की काही लोक म्हणतात म्हणजे स्मोकिंग करतात, सिगरेट ओढतात. बरं, मी जिम करतोय मसलसाठी, पण सिगरेट माझ्या फुफ्फुसाला डॅमेज करायला डॅमेज त्याचा आणि जिमचा काही संबंध नाही. हे खरं समज आहे चुकीचा त्यांच्या, म्हणजे काय म्हणतात ते माइंड खेळ त्यांचा, बाबा मी व्यसन करतोय तरी पण मी जिम करतोय, बॉडी तकतकीत दिसते. तसं नाही आहे. सिगरेट हे व्यसन कुठलेही म्हणजे चुकीचंच आहे आपल्या बॉडीसाठी. स्मोकनं डिरेक्टली तुमचे लंग्स म्हणजे फुफ्फुस खराब होतात, आवळून धरतात त्यामुळे. आणि कुठेतरी तुम्ही स्टँडिंग एक्सरसाइज करताय बाबा, वेट ट्रेनिंग करताय, ते जर तुम्ही कार्डिओ करायला लागला तुम्हाला अजिबातच होणार नाही. जेवढं तुम्ही वेट ट्रेनिंगला टिकू शकता त्याच्या अर्धा मिनिट पण तुम्ही टिकू शकणार नाही कार्डिओसाठी. कार्डिओव्हास्क्युलरिटी तुमची सिस्टीम पूर्णपणे डाऊन होत कारण ऑक्सिजन इंटेक कमी झालेला असणार शरीरातला, म्हणजे तुमचे लंग्स तिथे डॅमेज होतात, तर ऑक्सिजन म्हणजे टिकू शकणार नाही ना तुम्ही. बरोबर. मग मला एक सांगा, ऑबियस बॉडीवाल्यांना कार्डिओ केला तर चालते का? हा, आता ओबेसिटी वाल्यांचं कसं असतं सर, जास्तीत जास्त तुम्ही वेट ट्रेनिंग आणि कार्डिओ हे दोन्ही केलं पाहिजे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे न्यूट्रिशन भाग आहे. नाही, मी ऐकलंय की ढोबळा असलं की गुडघ्यावर लोड येतोय, त्यामुळे रनिंग सायकलिंग वगैरे केलेलं म्हणजे टाळलेलं बरं. येस येस येस, बरोबर बरोबर बोलला सर. अप्पर बॉडीचं बरोबर आहे की गुडघ्यावरती ताण येतो, घोट्यांवरती अँकलवरती ताण येतो. त्यासाठी तुम्ही पहिला जी खाण्याच्या पद्धती आहे, जे कोच असतील तुमचे न्यूट्रिशनिस्ट असतील, खाण्याच्या पद्धती, नंतर व्यायामाच्या पद्धती, हळूहळू व्यायामाची सवय हे करणं, सवय लावून घेणं. त्यानंतर खाण्याच्या पद्धती, बाबा हेल्दी. नाही, हेल्दी म्हणजे हॉटेलमधलं चांगलं असते का घरातलं, ते पण आपल्या ऑडियन्सला सांगा. कारण काय होते, ते इंस्टाग्राम युट्यूबला आता चालू आहे, येस, ते फूड ब्लॉगिंग वगैरे, ते बघायचं, तोंडाला पाणी सुटते, रोज हॉटेलला जायचं. हो, ते हॉटेलमधलं खाणं चांगलं आहे? नाही सर, काही चांगलं नाहीच. आता कोल्हापूरची पद्धत म्हटलं तर हे खवय्याचं शहर म्हणतात. कुणाला कोण अडवू शकत नाही, चाटक्याची भजी कोण कुणाला अडवू शकत नाही. पण आता जी लाईफस्टाईल बघला तर ओबेसिटी खूप वाढत आहे, कोल्हापूर जिल्ह्यात पण वाढत आहे. ठीक आहे, त्याच्या मागचं कारण मला तरी वाटते हॉटेलचं जेवण. हॉटेलचं जेवण आहे सर. कारण मी आता म्हटलंच ना, खवय्यांचं शहर. कोणीही असा नसेल कोल्हापूर जिल्ह्यात की बाहेरच्या खाण्याचा आवडत नाही किंवा हे किंवा नको ते, असं नाही. तांबडा पांढरा पाहिजे, त्याशिवाय कोण कुणाला अडवू शकत नाही. एक कंट्रोल, एक लाईफस्टाईल, बाबा आपली फिटनेस कुठेतरी चांगला ठेवायला. विषय आता तांबड्या पांढऱ्यावर आलाय. तुम्ही किती वाटा पिताय? ऑब्व्हियसली सर, मी पण एक कोल्हापुरीच आहे. कुठला आवडतोय, तांबडा पांढरा? कुठला स्पेसिफिक हॉटेलचं नाव नाही घेऊ शकत. हॉटेल राहू दे, पण तांबडा रस्सा आवडतोय का पांढरा रस्सा? दोन्ही सर. असं काय, मी कोल्हापुरी म्हटलं का दोन्ही आवडते. तर सोलकडीच एक फॅड मार्केटमध्ये आले. सोलकडी आमचे मित्र आहेत, बारडीनं पितात, म्हणजे आंघोळच करतात. सोलकडी हेल्थ साठी चांगला आहे का? चांगलं आहे तसं. ते एक त्यामागचं सायन्स म्हणजे तुम्ही नॉनव्हेज खाताय त्याबद्दल एक ते पेय आहे की तुमच्या बॉडीमधलं टेम्परेचर नॉर्मल ठेवते, म्हणजे हिट कुठेतरी ते दाबत असतं. पण ती सोलकडी एवढी पिणं योग्य आहे का? एवढी पिणं बारडी भरून. मी परवा आम्ही फूड ब्लॉग केलाय, मित्रांना लिटरली 15 वाट्या सोलकडी दिली. बारडी एक छोटी होती असती 15 वाट्या. बरोबर बरोबर, प्रत्येकाच्या चॉईस नुसार आहे. पण ते एवढं कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा कुठे ना कुठेतरी आपल्याला तोटा देतोच. बरोबर, त्यानुसार एवढं नाहीये ते. बरं, आणखीन एक महत्वाचा प्रश्न. मी युट्यूब आणि इंस्टाग्रामवर स्क्रोल करत बसलेलो आणि जिम मध्ये अटॅक येऊन संपलेली लोक असे व्हिडिओ बरेच मी बाहेरच्या देशातले वगैरे, मोस्ट ऑफ दी बाहेरच्या देशातले सगळे बघत होतो, म्हणजे व्हिडिओ दिसत होते. ते खरं आहे का, जिम मध्ये हार्ट अटॅक येणं वगैरे? आणि ते जर आला तर त्याला काय करायला लागते, म्हणजे जिम मध्ये काय व्यवस्था असावी? पहिल्या तर म्हणजे हार्ट अटॅक येण्याची कारणं भरपूर आहेत, भरपूर असू शकतात. हायपर टेन्शन वगैरे, कुणाला काय, कुणाचं हार्ट वीक असू शकतं. ते सगळ्या स्पेसिफिक कुठल्या एक्सरसाइज वगैरे होतं असं नाही. ओके, एक्झर्शन, बॉडीचं एक्झर्शन झाले, हे कारण आहेत भरपूर. ठीक आहे, आणि अशा वेळी जर जिम मध्ये होत असेल अशा गोष्टी,
तर त्यासाठी मग जिथं ते तुमचा स्टाफ वगैरे आहे, ट्रेनर्स आहेत, फ्लोर कोचिंग वगैरे देणार आहेत, त्यांचं बऱ्यापैकी सीपीआर हे माहित असणं खूप इम्पॉर्टंट आहे. परवा एक प्रथम तुमचं काहीतरी ट्रेनिंग झालं ते सीपीआर. सीपीआरचं ट्रेनिंग झालेलं आहे. येस, गोल्ड जिम मध्ये सगळ्या सुविधा आहेत. येस, सुविधा आहेत त्या बाबतीत. बाबा कुणाला जेणेकरून असा काही त्रास येतोय ते पटकन लक्षात येण्यासाठी जे असे स्पेसिफिक ट्रेनिंग आहेत, सीपीआर म्हणतो आपण त्याला, हे माहित असणं खूप गरजेचं आहे कोचेसना, तिथल्या ट्रेनर्सना. ओके, ती प्लस बाबा अँब्युलन्स इमर्जन्सी नंबर्स फ्लोअरवरती चिकटवलेले असावे, जेणेकरून पटकन आपण कॉल करतोय त्यांना बोलवण्यासाठी. आणि मग जे प्रथमोपचार आपण सीपीआर म्हणतोय ते आपल्याला तिथल्या तिथं देता यावं, जेणेकरून त्या माणसाला आपल्याला कसं वाचवता येईल. बरोबर, अशा गोष्टी तिथं फ्लोअरवरती हव्यात. बरं, सीपीआर बद्दल एक स्पेशल पॉडकास्ट किंवा एक छोटा व्हिडिओ हवा असेल तर ते मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा, जेणेकरून आपण सीपीआर ह्या गोष्टीवर सुद्धा एक व्हिडिओ घेऊया. आणखीन एक सर महत्वाचा प्रश्न, जीवा भावाचा, म्हणजे अमर सरांना पण तो प्रश्न विचारला मी. तुम्ही ट्रेनर आहे, आम्हाला सांगताय पोट कमी कशी करायची, काय करायचं ते सगळं शिकवताय. तुमचीच पोट एवढी झाल्यात मोठी मोठी, काही एक ट्रेनर तरी बघितलं असं मोठे आहेत आता, ते कशामुळे होते? सर कसं होतंय, आता ट्रेनर्सचं काम असतं लोकांना वगैरे पुश करणं, एक्सरसाइज वगैरे मध्ये मोटिवेशन देणं, त्यांच्या एक्सरसाइजच्या टाईप्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी करून घेणं. आणि मुख्य पहिला प्रश्न येतो म्हणजे त्यांची ड्युटी, जे शिफ्ट वाईज त्यांच्या ड्युटी असतात, जे 8-8 तास एका ठिकाणी उभं राहून जे काम करणं आहे. बघतो मी, तुम्ही सकाळी एकदा आला की ते संध्याकाळपर्यंत, ज्या अशा गोष्टी कामाच्या पद्धतीमुळे बसायला पण वेळ नाही. स्वतःचा फिटनेस थांबवून दुसऱ्यांना फिटनेससाठी मोटिवेट किंवा त्यांचा फिटनेस सुधारणं, असं काम असल्यामुळे कुठेतरी ट्रेनरांचा फिटनेस कुठेतरी. मराठी एक म्हण आहे, लोकसंख्ये ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे भाषा, तो प्रकार आहे. कारण रुटीनच एवढं खराब आहे, रुटीन एवढं खराब मध्ये बसत नसणार आहे डाएट वगैरे. येस. तर आपण बघितलं सरांच्याकडून, आपण सगळी म्हणजे आपल्या मनातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आपण सरांच्याकडून माहिती करून घेतली. तर आता आपण काय करायचं, शोल्डरचा वर्कआउट करायचा आणि सर मला आता ट्रेनिंग देतील आणि सर पण माझ्यावर थोडासा वर्कआउट करतील, थोडं पुश करत करत स्वतः पण पुश व्हा जरा. येस. चला सर. तर आज आपण बिगिनर लेवलची लोक जे आहेत, म्हणजे नवीन नवीन जे जिम मध्ये जॉईन होतात, त्यांच्यासाठी शोल्डर वर्कआउट काय हे सरांच्याकडनं माहिती करून घेऊया. तर सर पहिल्यांदा काय करायचं शोल्डर वर्कआउट मध्ये? ज्यावेळी येतो आपण जिम मध्ये, फर्स्ट आपण स्टँडिंग वॉर्मअप घेतो, स्ट्रेचिंग म्हणतो त्याला. आणि जो स्पेसिफिक जो मसल आहे त्यासाठी मोबॅबिलिटी एक्सरसाइज असतात, म्हणजे जे प्री स्ट्रेचिंग या वॉर्मअप ते आपण बघणार आहोत. सुरुवात आपण कशी करायची आहे ते बघायचं आहोत. ठीक आहे. पहिला सर सुरुवात आपल्या नेक, जी मान आहे, जे कनेक्टेड जिथं जॉईंट आहे स्पाईनला वगैरे असेल, शोल्डरला असेल, तिथून ज्याचं हे म्हणतात इन टू शोल्डर, इयर टू शोल्डर. ओके. देन स्लोली राउंड रोटेशन, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, दोन्हीही 5 to 6 टाइम, 5 ते 6 वेळा, किंवा जेणेकरून ती लूज होईल, वॉर्म होईल. त्यानंतर येतं आपलं शोल्डर. ओके, जॉईंट्स हे रोटेशन घेऊ शकतो, दॅट इज त्या पद्धतीनं. ह्या पद्धतीने काय होतं, स्पेसिफिक त्या मसलमध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढत, ब्लड सर्क्युलेशनच लागतं जास्तीत जास्त एक्सरसाइज. बरोबर. ओके. हा मसल लूज होतो. मध्ये अजून ऍडव्हान्स लेवलला म्हटला तर इथं पाईप आहेत, पाईप असतात कुठं कुठं, म्हणजे ही प्लास्टिक पद्धतीचे पाईप, कुठं स्टील असतात, स्टील मटेरियल वगैरे. त्या पद्धतीने ही तुम्ही जरासं थोडंसं ऍडव्हान्स लेवल जेवढं जाईल तिथे. येस. चेस्ट मध्ये चेस्ट एक्सटेन्शन पण होतं आणि शोल्डर रोटेशन पण होतं. ते या पद्धतीने स्कॅप्युला आतमध्ये असा हे होतं, स्कॅप्युला मूव्ह होतं सर. मग जास्तीत जास्त कनेक्टिव्हिटी तुमच्या चेस्ट मधून आहे आणि शोल्डर. येस. जसं चेस्ट वर्कआउट जसं पुश करतो. येस. एल्बो स्ट्रेट ठेवायचे. येस. त्यानंतर इथे सर स्पाइन रोटेशन. ओके. येस. मानक्याचं. त्यामध्ये असू शकते आपण या पद्धतीने स्ट्रेच करणं
किंवा टो टच बरोबर. असू शकतं, जेणेकरून जे ओबेसिटी आहेत त्यांना, जे बिगिनर आहेत त्यांना आपण हा फॉर्म देऊ शकतो. बर. किंवा वेस्ट रोटेशन असू शकतो. हे प्रत्येक वर्कआउटच्या वेळेला करायलाच पाहिजे. हो. मोबिलिटी एक्सरसाइज मध्ये शोल्डर साठी स्टँडिंग स्विंग म्हणतो आपण हातासाठी. ओके, ते पूर्ण गोल फिरवलं चालते का? पूर्ण फिरवलं चालेल, पण एकेकांना बिगिनिंगला जमेलच असं नाही. मी आता एवढ्या वर्ष माझा प्रॉब्लेम चालू आहे. येस, बिगिनिंगला जमेल असं नाही, आणि मसल पण कॉम्प्लिटेड असल्यामुळे कुणाला फोर्स करून नाही. आता बाय काय झाले, आता हे ठीक आहे, हे असं एवढे खाली मागे थोडासा. येस, गुड. हळूहळू त्याची मोबिलिटी वाढते. पण मी जर असं करायला गेलो नाही होणार. तुमसे ना हो पाएगा. मग मी असं करतो, हे चालतंय. हा चालेल ना, रोटेशन. येस, स्विंग म्हणतात त्याला, स्टँडिंग स्विंग म्हणतात. एका हाताने चालू शकतो. येस येस. डंबल रोटेशन तुम्हाला माहित असेल, हे पण वॉर्मअप साठी आहे शोल्डरच्या. हे हेवी घ्यायचं का लाईट वेट? लाईट वेट. ओके, बिना वेटचं पण ट्राय करू शकता. हेवी जर घेतलं यस यस. ओके, बिना वेटचं पण तुम्ही ट्राय करू शकता. दॅट इज गुड, व्हेरी गुड. होते इथे वर होत. दोन्ही हाताने पण करू शकतो. दोन्ही हाताने पण करू शकतो, पण बेटर एका हाताने केलेलं बेटर असतं. एक एकदा लोड खाली जातो, लेफ्ट हँड वीक असतो. बरोबर. ओव्हरहेड डंबल प्रेस घ्यायचा. बरं, ओके. सिटेड जे बिगिनर आहेत त्यांना सिटेड मोस्टली. जास्तीत जास्त स्ट्रेंथ चांगले असेल तर स्टँडिंग पण घेऊ शकता. मोस्ट ऑफ द केसेस सिटेड घेतलेला सगळ्यात बेस्ट. ओके, याला सपोर्टिव्ह तुमची बॅक सीट व्यवस्थित येण्यासाठी हे एक स्टेप वरती घेऊ शकतो. बरोबर, अँगल बरोबरचा आहे. ओके, डंबल वरती घेतला. हे शोल्डर लाईन थोडीशी मागे कानाच्या लाईन पाशी. ठीक आहे, आणि इथून कानाच्या लेवलच्या थोडस खाली डंबल येऊ दे. पटणार नाही. 7.5 किलो म्हणजे खेळणं आहे माझ्यासाठी. भाई कुछ ज्यादा नहीं हो गया, मतलब कुछ भी. आज व्यवस्थित पोश्चर न मारल्यामुळे 7.5 किलो पण 75 किलो सारखं वाटायचं. लॅटरल रेज मध्ये कोणता पोश्चर? लॅटरल हेड. डेल्टॉइडचा लॅटरल हेड हा हेड होतो. साईडचा, साईड म्हणतात त्याला. हे लॅटरल हेड साठीचं मशीन आहे. बेड सेट करा. बेड सेट केला. ओके, पोश्चर नॅचरल पोज मध्ये बॅक आर्च ठेवायचे. ओके, इथं ते हे रोलर आहे, ते व्यवस्थित इथं रेस्ट करायचे. ठीक आहे, आणि पुश करायचे कानाच्या लाईन पर्यंत घेऊ देत खाली. येस, हे मसल फील करायचा लॅटरल हेडचा. मग हे डंबेलवर होऊ शकते काय? हो, डंबल. कारण प्रत्येक जिम मध्ये हे मशीन अवेलेबल असेल असं नाही. नसेल. येस, बरोबर. मग की मोठ्या जिम मध्ये तुम्हाला अवेलेबिलिटी जास्त. डंबेल मध्ये काही चुका होत्यात लोकांच्या, ते पण मला जरा येस. आता 25 किलो डंबेल घेतले. ओके, पायामध्ये डिस्टन्स ठेवायचं शोल्डर पेक्षा थोडासा कमी. ओके, नॅचरल पोज मध्ये. ठीक आहे, इथं पण काय करायचं? येस, साईड लॅटरल साठी हा पोर्शन युज करू शकताय. ओके, ह्याला हात एवढे वर घ्यायचे का? एवढे नाही, कानाच्या लाईन पर्यंत तुमचा बरोबर हा मसल हिट होतोय. जेव्हा तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी जाताय तेव्हा कुठेतरी तुम्हाला मानेला किंवा मागे इथे इंजुरी होऊ शकते किंवा माझ्या डाव्या हातात मुंग्या होत्या. इथंच कुठेतरी चुकलेलं शोल्डर मारताना. आता तिसरं व्हेरिएशन घ्यायचं आपण फ्रंट रेस. शोल्डर साठी फ्रंट रेस, डेल्टॉइड साठी फ्रंट रेस घ्यायचा. डंबल सेक्शन वरती करू शकतो. डंबेल, प्लेट, बारबेल, केबल पुलीवरती पण ट्राय करू शकतो. एल्बो सॉफ्ट, शाय बेंड. येस, नाकाच्या लाईन पर्यंत डंबल येऊ दे. इथं पण सेम.
इथून ताकद लावा, म्हणजे बरोबर तुमचा अँटेरियर मसल व्यवस्थित हिट होईल. समोरचा इथला येस समोर हा मसल. आपले 3 इम्पॉर्टंट व्हेरिएशन झाले. चौथा अजून रिअर डेल्ट राहिला. रिअर डेल्ट, तिसरा हेड राहिला आहे. बरं, त्याला मोस्टली कुठे म्हणजे डंबेल वगैरे का मशीन असते? पण मशीनवरती जास्त बिगिनर्सला घेतलेलं सगळ्यात बेस्ट. सगळ्या जिम मध्ये हे मशीन असते. मशीन असते, त्याला पेक डेक फ्लाईज म्हणतात. म्हणजे ऍडजस्टमेंट करून घ्यायची. तर रिअर डेल्ट साठी आपल्याला इकडे या बाजूला लास्टला आभार इथं फ्रंटला आला पाहिजे. हे दोन्ही असे ऍडजस्टमेंट करून घ्यायची. पुश करून घ्या मागे. ओके, चेस्ट टॅप ठेवायची, बाहेर काढायची आणि इथं टेकवायची. ठीक आहे, हात पहिला स्ट्रेट ठेवा. हात इथं स्ट्रेट ठेवला, व्यवस्थित बॅक वगैरे सेट झाली. देन मग इथं शाय बेंड केला आणि देन मग खेचायचा आहे मागे. पण एल्बो तुमचा शोल्डर लाईन पर्यंतच आला पाहिजे, म्हणजे तुमचा रेअर डेल्ट बरोबर हिट होईल. त्यामध्ये बॅक स्कॅपुला पण आपलं त्यात हे होतं. स्कॅपुला हा हे तिथं वर्क होणारच. ओके, आणि एल्बो कायम थोडेसे वर, हलके वर ठेवायचे शोल्डर लाईन पाशी. तर मागच्या पॉडकास्ट मध्ये आपण अमर सरांना बघितलेच. आज लाल कपडे, सारा लाल है, पूरा ठेला लाल है. सर आता पुढचं काही व्हेरिएशन घ्यायचं? येस, रेडेल साठीच आहे. फेसफुल म्हणतो आपण त्याला, केबल वरती. दमलंय. बर, सगळ्यात महत्वाचं सर, ह्याची हाईट आता ही जास्त आहे माझ्यापेक्षा. ही एवढी ठेवायची का खाली घ्यायची? कमी तुमच्या कपाळाच्या किंवा आय लाईनला आलं पाहिजे. बस खेचून घ्यायचं मागे सारखा. हा, खेचून घ्या अजून थोडस मागे. ठीक आहे, आता डिरेक्शन अपराईट असं राहील. हात स्ट्रेट ठेवा, त्याला अपराईट. ठीक आहे, ओढताना इथून ओढायचं, पुल करायचं. ओके, एल्बोचं डिरेक्शन इथे इम्पॉर्टंट. बर, एल्बो ह्या डिरेक्शन मध्ये, म्हणजे बरोबर तुमचा रेअर डेल्ट हिट सोडायचं. इथं सेम शोल्डर कंट्रोल ठेवायचा आणि इथून पुल करायचं. ते बरोबर तुम्हाला मसल आता फील होत असतील. रिअर डेल्टला यायला लागले आता. येस, बाजा बाबा इथं का आला मारी. मला एवढासा शोल्डरचा मसल आहे, एवढं घाम पडलं वाटलेलं नव्हतं. सर काय झालं? झालं नका पाच. बसताय कुठं? स्ट्रेचिंग घ्यायचं अजून, स्ट्रेचिंग सांगायचं अजून. आता आपला जो वर्कआउट व्हेरिएशन इम्पॉर्टंट जे बिगिनर साठी असतं ते झालेलं आहे. त्यानंतर जे स्ट्रेचिंग आहेत, त्याला पोस्ट स्ट्रेचिंग म्हणतात, ते सगळ्यात इम्पॉर्टंट. शोल्डरला सगळ्या मसलसाठी, आणि शोल्डरला तर मोस्ट इम्पॉर्टंट. आणि तो जास्तीत जास्त रात्री झोपताना प्रॉब्लेम येतो परत, असं अवघड ते. त्यासाठी तो मसल रिलॅक्स स्ट्रेचिंग करणं खूप इम्पॉर्टंट. तर आपण बघितलं आता जिम बद्दल माहिती, वर्कआउट बद्दल माहिती. जिम मध्ये आल्यानंतर कोणत्या कोणत्या चुका करतात बिगिनर लोक, शोल्डरच्या बाबतीत वर्कआउट काय केले पाहिजेत किंवा काही चुका थांबवल्या पाहिजेत याबद्दलची माहिती ही सरांनी आपल्याला अत्यंत चांगली रीतीने दिली. त्याबद्दल सर आभार. तर तुमच्या काही शंका असतील वर्कआउट बद्दल किंवा आता सरांनी जे काही सांगितलं, तर त्या शंका मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकताय. सर त्यावर रिप्लाय देतील किंवा सर मला सांगतील, मी त्यावर रिप्लाय देईल. जिम मधली पॉडकास्ट सिरीज आपली अशी चालू राहणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांच्या बरोबर शेअर करा, जेणेकरून जे नव्यानं जिम जॉईन करणार आहेत किंवा नव्यानं जिम जॉईन केलेली आहे अशा लोकांना. तर हा व्हिडिओ इथपर्यंतच. आपण पुन्हा भेटू नवीन पॉडकास्ट मध्ये नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय शिवराय. जय शिवराय.